नमस्कार, कल्याणी ग्राफिक्समध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बर्थडे फोटो कसे करायचे हे बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मी इथे गॅलरीमधून फोटो घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घेणार आहे. तर तो थोडा फोटो तिरपा करायचा आहे आणि बघू शकता तुम्ही हा व्यवस्थित लावलेला आहे मी फोटो, आणि वरती आणि खालून आणि असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि हा व्यवस्थित सेट झाल्यानंतर याला डुप्लिकेट करायचं आहे. तुम्हाला बघू शकता व्हाईट कलरची पट्टी आलेली आहे, तिथे छोटा बॉक्स दिसतोय 2 नंबरचा, त्याला डुप्लिकेट करायचा आहे आणि त्याचं जे फोटोचं बॅकग्राऊंड आहे डिलीट करून घ्यायचं आहे. तुम्ही दुसऱ्या ॲपमधून वगैरे करू शकता किंवा गुगलवरून पण करू शकता. तर बघा, मी इथे क्रॉप डिलीट केलेला आहे आणि याला व्यवस्थित साईडने जे बॉक्स येतात पांढरे ते व्यवस्थित लावून घेते. आणि इथे त्याला बघू शकता खाली पण थोडं हे करायचं आहे, लावायचं आहे, व्यवस्थित सेट करायचं आहे. आणि आपण एलिमेंट्समधून इथे ग्राफिक्समध्ये आलेला आहे, इथे बटरफ्लाय आयकॉन टाकायचा आहे. एक बटरफ्लाय घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित लावून बघायचे आहे बसते की नाही. तर ते जे आहे बर्थडे गर्लच्या मागे लावायचे आहे आपल्याला. तर मी दुसरी बटरफ्लाय घेते. इथे खूप साऱ्या अशा बटरफ्लाय आहे, तुम्ही कोणती पण घेऊ शकता. तर बघा, मी हे बटरफ्लाय घेतलेली आहे आणि हिचा जो कलर वगैरे आहे तो ब्लॅक आहे, तर व्हाईट करायचा आहे आपल्याला. आणि जी बटरफ्लाय आहे ते व्यवस्थित बघायची सेट होतात की नाही मागच्या साईडने. आणि बघा, आता ही सेट झालेली आहे आणि ही मी मागच्या साईडने अशी लावलेली आहे बटरफ्लाय त्या मुलीच्या मागे, बर्थडे गर्लच्या मागे. तर बघा, आता इथे सेट झालेली आहे बटरफ्लाय. आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे, क्वीन कॅप टाकायची आहे. तर आता इथे क्वीन कॅप टाकलेली आहे मी सर्च बॉक्समध्ये. पुन्हा एलिमेंट्समध्ये आल्यानंतर बघू शकता इथे क्वीन कॅप आलेली आहे. हिला पण छोटं करायचं आहे आणि तो फोटो जो आहे थोडा झूम करून ते कॅप लावायची आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही इथे. आता ही कॅप लावलेली आहे, आपण व्यवस्थित सेट करायची मध्ये, ते व्यवस्थित बसवायची डोक्यावर. आणि बघा, आता ही कॅप आपण इथे सेट केलेली आहे आणि हिला थोडं साईडने झूम करून लावायचं आहे, म्हणजे कसं छोटा पार्ट लवकर दिसतो. आणि बघा, बर्थडे क्वीन कॅपच्या वरती एक छोटं टेक्स्ट दिलेलं आहे बर्थडे क्वीन म्हणून. तर ते टेक्स्ट घ्यायचं आहे आणि तिला पण व्यवस्थित सेट करायचं आहे. तर ते व्यवस्थित दिसत नाही आहे, तर त्यासाठी आपल्याला हे जे फोटो आहे सर्व तेला ग्रुप करून घ्यायचं आहे. बघा, आता इथं हा मुलीचा फोटो डिलीट केलेला आहे, ते बॅकग्राऊंड आणि तो जो क्वीन लावलेला आहे ते आणि बटरफ्लाय हे सर्व आपल्याला ग्रुप करायचं आहे. आणि मागचा जो फोटो लावलेला आहे तो पण ग्रुप करायचा आहे. हे असं सर्व ग्रुप करून व्यवस्थित त्याला सेट करून, आणि हा जो फोटो आहे तो व्यवस्थित त्या मुलीवरच आला पाहिजे, असा व्यवस्थित दिसला पाहिजे. तर ते बरोबर म्हणजे ग्रुपिंग करायचं आहे. तुम्हाला जर ग्रुपिंग करता नसेल तर तुम्ही ते लेयर्समध्ये जाऊन व्यवस्थित ग्रुपिंग करून घ्या, म्हणजे एक पार्ट तुम्हाला शो होईल कोणता पार्ट ग्रुपिंग करायचा आहे. आणि जर नाही केलं असेल तरी त्यामध्ये लेअरमध्ये सर्व दिसते. तर बघू शकता तुम्ही इथे आपण हे सर्व ग्रुपिंग केलेलं आहे. तर आता हा जो क्वीन नाव आहे हा ओळखू येत नाही आहे आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला इथे ग्राफिक्समध्ये व्यवस्थित आपल्याला सर्च करायचं आहे शॅडो म्हणून, ब्लॅक शॅडो म्हणून. तर तिथे बघा, आता हा फोटो जो आहे मी घेतलेला आहे आणि हा थोडा मागचा जो फोटो आहे ग्रुप केलेला हा थोडा मी मोठा करून घेणार आहे, म्हणजे तो भाग जो आहे वरचा तो आपल्याला दिसेल आणि तिथे जे टेक्स्ट दिलेला आहे ते व्यवस्थित ठेवल्या जाईल. तर बघा, इथे आपण हे टेक्स्ट जे आहे हे ठेवत आहे आणि इथे आपल्याला ब्लॅक शॅडो म्हणून करायचं आहे. तर ग्राफिक्समध्ये आलेलो आहे आपण. तर इथे बघा, आता इथे लिहायचं आहे आपल्याला ब्लॅक शॅडो आल्यानंतर इथे मला दिसेल 2-3 नंबरचा ब्लॅक शॅडो घ्यायचा आहे आणि याची जी पोझिशन आहे बॅकवर्ड करायची आहे आपल्याला. त्याला टच करून ठेवा आणि बॅकवर्डमध्ये जा. तर बघा, इथे बॅकवर्ड केलेला आहे आपण. थोडंसं हे जे आहे टेक्स्ट छोटं करायचं आहे आणि याचा जो कलर आहे सर्व व्हाईट करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही इथे आपण हे सेट करत आहे. तर आता इथे बघा, रेड कलर मी करून बघितला तर तो व्यवस्थित दिसत नाही आहे, तर मला व्हाईटच कलर पाहिजे. तर मी इथे ट्राय करत आहे कलर कोणता दिसतोय चांगला, तर मला तो व्हाईटच छान वाटला, तर मी व्हाईटच देणार आहे. आणि हे जे आहे शॅडो थोडं मोठं करून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही इथे आपला हा फोटो रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण हा फोटो बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.